वरती आपण सगळेजण तिथं प्रत्यक्ष त्या सगळ्याची तपासणी आपण करतोय आणि त्या तपासणीमध्ये जे दोषी आढळतील त्याच्यावरती कारवाई करतोय। तरीसुद्धा राज्यभरातल्या सगळ्या यंत्रणेमध्ये सुद्धा जितका प्रभावीपणाने हे काम व्हायला पाहिजे त्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये तपासणीची एक धडक मोहीम आम्ही घेऊ। अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे भीती। करणाऱ्याला भीती नाही, करून घेणाऱ्याला भीती नाही, मदत करणाऱ्याला भीती नाही, दलालाला भीती नाही। जोपर्यंत याची भीती बसत नाही की आपण हे करतो हे चूक आहे, सामाजिकदृष्ट्या वगैरे 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 सगळं सोडून द्या, पण जे करतोय ते चुकच आहे, तोपर्यंत काही होणार नाही। आता हे जे तुम्ही कायदे सांगताय ते कायदे, त्याच्यातनं ते मुंडे कसे सुटतात, ते बीडमधलं जे प्रकरण आहे सर्वात जास्त जिथे ते कसे सुटतात, त्यांना कशी मदत होते, हे सगळं आपल्या समोर आहे। ते परत हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातात। तेव्हा आजच्या तारखेला भीती वाटणारा कायदा कुठला आहे? मकोका। आणि ऑर्गनाइज्ड क्राईम आहे ना, त्यात नर्स आहे, डॉक्टर आहे, ॲनेस्थेसिस्ट आहेत, अनेक जण इन्वॉल्ड आहेत। मग या सगळ्यांना आपण मकोका खाली घेणार असं जाहीर करून टाका ना। विचार करतो, चौकशी समिती नेमतो, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, हे उत्तर नाही। महाराष्ट्राला अपेक्षित आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हे पातक आहे, हे पाप आहे। हे महाराष्ट्रामध्ये एक मेसेज तुम्ही द्या ना। तुम्हाला, आणि तुम्ही कोल्हापूरचे आहात हो, शाहू महाराजांच्या नगरीतल्या आहात। ज्या नगरीने महाराष्ट्राला पुरोगमित्व शिकवलं, ज्या नगरीने महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर दिले, ज्या नगरीने महाराष्ट्राला महिलांसाठी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या नगरीचे आपण प्रतिनिधी आहात। तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलतो ना, जाहीर करा की ह्या गर्भलिंग चाचणीमध्ये जो कोणी सापडेल, ह्या स्त्रीभ्रूण हत्यामध्ये जो कोणी सापडेल त्याला मकोका लावणार, करा जाहीर। अजिबात इथे तिथे बघू नका, करा जाहीर। शाहू महाराजांचं नाव घ्या, आम्ही घोषणा देतो शाहू महाराजांच्या। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेमधला मतितार्थ मात्र निश्चितपणे बरोबर आहे। कारण या कायद्यामध्ये थोडीशी जी काही लवचिकता आहे त्याचा तोटा असा होतो की सराईत गुन्हेगारासारखे अनेक लोक परत ती कृत्य करायला जातात। त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबरोबर कायद्यामधली जी काही सेक्शन्स आहेत या कायद्याच्या मध्ये याच्यामध्ये जी काही सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्समध्ये सुद्धा सुधारणा करणं, कारण शेवटी असं आहे हो त्याच्याकडे मंत्री महोदय बोलतो, एक मिनिट त्यांना बोलू द्या। PCPNDT ॲक्टमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासन, हा कायदा केंद्र शासनाच्या सुद्धा अंतर्गत होतोय। त्यामुळे याच्यामध्ये काही दुरुस्ती करणं आवश्यक असेल तर केंद्र शासनाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवावा लागेल। मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची लॉ अँड ज्युडिशियलचं ओपिनियन घेऊन आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव आपण पाठवू। प्रशांत भाऊ महोदय, म्हणजे अत्यंत गंभीर हा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे। आणि खरं म्हणजे मंत्री महोदयाचं खरं म्हणजे स्वभाव एकदम